पडल्याला मोजू नका, पडत असते, पडायचं काय. अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही, माझं लय प्रॅक्टिस आहे. कैलासवासी आदरणीय भाऊ यांची 16वी पुण्यस्मरण च्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आणि ज्यांनी 1.5 तास अतिशय भक्तिभावनेनं आपल्या सगळ्यांच्या समोर जे कीर्तन केलं, जे प्रवचन केलं, ते महाराष्ट्रातल्या संतांच्या हरिभक्त परायणमधले एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण साखरे महाराजजी या कार्यक्रमासाठी ज्यांना आम्ही आवर्जून निमंत्रित केलं आणि ज्यांचा आणि आमचा परिचय हा काही डोंगर झाडे आणि हॉटेलपासून झाला अशातला भाग नाही, पण सांगोला तालुक्यातील मोहोदगाव हे मोहोदगावचे पाटील आणि आमचं जुनं नातं आहे आणि बापू कॉलेजमध्ये असल्यापासूनचा ऋणानुबंध आहे आणि आज ते त्या भावनेतून आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आले. ते आमदार शहाजी बापू पाटील, सर्व वारकरी संप्रदायातील सर्व आमचे सहकारी बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येनं जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातील श्रद्धेय भाऊंच्या वरती निष्ठा आणि प्रेम ठेवणारे सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आज आपण सर्वजण भाऊंना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जमलेलो आहोत. भाऊंचं पुण्यस्मरण करण्यासाठी जमलेलो आहोत. भाऊंनी आपल्या 83 वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये जे काम केलं, त्या कामाचा गौरव करण्याकरता जमलेलो आहोत, त्याची आठवण करण्याकरता जमलेलो आहोत. आणि मला असं वाटतं, एखादी व्यक्ती जरी 16 वर्ष आपल्यातून निघून गेली असेल तरी सुद्धा प्रत्यक्षपणानं आशीर्वाद रूपानं भाऊ आज आपल्यामध्येच आहेत, हे आपण कधी या ठिकाणी विसरत नाही. आणि म्हणून शारीरिक दृष्ट्या भाऊ आपल्याला दिसत नसतील, फिजिकली भाऊ आपल्याला पाहायला दिसत नसतील, पण ज्या पद्धतीनं भाऊंनी या 83 वर्षामध्ये जे काम केलं, समाज उभा केला, कार्यकर्ते उभा केले, संस्था उभ्या केल्या, घराघरामध्ये एक विश्वास निर्माण केला, मला असं वाटतं हे कार्य हे निश्चितपणानं एखाद्या कर्तबगार व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो माणूस जिवंत आहे का जिवंत नाही याच्याशी त्या कार्याचा कधी संबंध लागत नाही. कारण हे कार्य हे आयुष्यभर पिढ्यानपिढ्या आपल्या समोर त्या ठिकाणी राहणार आहे, असं काम स्वर्गीय भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. एक उच्च शिक्षित झालेल्या अशी व्यक्तिमत्वामध्ये भाऊंचं नाव होतं. महाराज स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळामध्ये बापू 1923 साली भाऊंचा जन्म झाला. त्यावेळेस तर इंग्रजांचं साम्राज्य आपल्यावर होतं आणि तशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये प्राथमिक शाळा नसायच्या, जिल्ह्यामध्ये एखादं महाविद्यालय नसायचं आणि बाकीचा विधी डिग्री वगैरे अशा तर त्या ठिकाणी पाहायलाही मिळत नव्हतं. अशाही प्राप्त परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये 1950 साली भाऊंनी BA-LLB डिग्री त्या काळामध्ये प्रदान केली आणि 1952 सालापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं आयुष्य एक सोशल लाईफ म्हणून समाजाकरता त्या ठिकाणी व्यतीत केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत भाऊ कधी थकले नाही, भाऊ कधी हरले नाही, भाऊंनी कधी विसावा घेतला नाही आणि भाऊंनी कधी संकटाला पाठ सुद्धा फिरवली नाही. मला असं वाटतं असं व्यक्तिमत्व, आणि म्हणून हा आदर्श इथं बसलेली सगळी तरुण मुलं हे आज आपलं भविष्य आहे.
तुमच्यावर हा समाज उभा करायचा आहे, तुमच्यावर हा तालुका उभा करायचा आहे, तुमच्यावर येणाऱ्या नव्या पिढीची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आणि मला असं वाटतं हे संस्कार घडवण्याचं काम भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. महाराज भाऊंचं एक नैतिक अधिष्ठान होतं सोपं, आणि ते नैतिक अधिष्ठान भाऊंनी आपल्या कर्तृत्वानं या ठिकाणी निर्माण केलं होतं. आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे, आपण तर नेहमीच बोलत असतो. पण आज महाराज आपण ज्या पद्धतीनं आमच्या सर्वांच्या भावना तुम्ही त्या ठिकाणी उद्योगित केल्या, आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक राष्ट्रप्रेमाची भावना, एक वडीलकीच्या माणसाला आपण सन्मान कसा द्यायचा, एक संस्कारमय पिढी कशी निर्माण करायची, आयुष्यामध्ये त्याग कसा करायचा आणि आयुष्यामध्ये नामस्मरण कसं करायचं, याचं उत्तम उदाहरण महाराज आपल्या आजच्या ह्या कीर्तनामधून आम्हा सर्वांना मिळालं. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून महाराजांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रोफेशनल महाराज आहेत म्हणून तुम्हाला आम्ही बोलवलं नाही, तुम्ही अंतकरणापासून आमचे महाराज आहात. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जे वंश आहेत त्या वंशांचं आमचं पण नातं आहे. त्यामुळे सांप्रदायिकता आणि धार्मिकता आणि नैतिक अधिष्ठान ही ज्या माणसांच्या आयुष्यामध्ये असतं ती माणसं आयुष्यामध्ये कधी कमी पडत नाहीत. आज महाराज मी कुठल्या पदावर नाही बापू, पण मला आयुष्यात कधी काय वाटलं नाही. पदावरच असल्यावर माणूस काम करू शकतो अशातला काही भाग नाही. ही समोर बसलेली माणसं ही सगळी आमची पदाधिकारी आहेत, आणि म्हणून चिंता करायची काय कारण नाही. आपल्या भावना चांगल्या असतील, आपलं मन चांगलं असेल, आपला विचार चांगला असेल, आपलं ध्येय चांगलं असेल आणि आपलं उद्दिष्ट चांगलं असेल तर आयुष्यामध्ये माणसाला काही कमी पडत नाही. हे या माध्यमातून आपण सर्वांनी शिकण्याची आवश्यकता आहे. आज शहाजी बापू इथं आले, जसं गणपतराव देशमुखांनी तुमच्या मतदारसंघात 11 वेळा निवडून यायचा उच्चांक केला, तसा तुम्ही सुद्धा उच्चांक केला निवडणूक लढवण्याचा. 1995ला आता काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल की बापूंना मी का बोलवलं, तर सांगोल्यामध्ये बापूंनी 95ला निवडणूक लढवली, मी इंदापूरला निवडणूक लढवली. आणि सभागृहाचा पहिला दिवस होता 18 मार्च 1995ला. बापू त्या दरवाज्यातनं आत आले, मी ह्या दरवाज्यातनं आत आलो, आणि दोघांनी एकामेकाला मिठी मारली, आणि मुख्य दरवाज्यातनं विधानसभेच्या सभागृहामध्ये पाऊल ठेवताना माझ्याबरोबर जर पहिला सहकारी कोण असेल तर ते शहाजी बापू पाटील होते. याची आठवण ठेवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत सांगतो. आणि म्हणून बापू तुम्ही आता सध्या सोशल मीडिया, इंस्टाग्राम आणि ह्याच्यावर टॉप नंबरला आहात. माणूस लय भारी आहे तुम्ही. तुमच्यामुळं गुवाहाटी प्रसिद्ध झाली, तुमच्यामुळं गोवा प्रसिद्ध झालं, आणि तुमच्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रावर जे घडलं नसतं, जे घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो शहाजी बापू पाटलाचा या ठिकाणी मला आवर्जून म्हणलं पाहिजे. बापूची एबीपी माझा कट्टाची मुलाखत आम्ही दोघं नवरा बायकोनी बघितली बरं का. आणि ते मुलाखत बघताना आमची पत्नी मला म्हणाली, अहो काय साधा माणूस आहे वैभव. कारण ते काय त्यांचं तुमचे काय त्याची भेट झाली नाही. शहाजी बापूचे बंधू हे बावड्याला महिन्यात नाही एकदा माझ्याकडे यायचे सांगतो. आज दुर्दैवाने ते नाही येत सांगतो. आणि म्हणून ही शेतकरी कुटुंबातली माणसं राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आज पुढे जातात. शहाजी बापू एक संघर्षाचं एक उदाहरण आहे. कॉलेज दशकापासून कोल्हापूरला शिक्षण घेत असल्यापासून आणि
स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या पासून एकनाथ शिंदेपर्यंत अतिशय खांद्याला खांदा लावून काम करणारा हा कार्यकर्ता आहे. आणि मला आनंद आहे की बापू आपण एक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि सांगोला तालुक्याचा कायापालट करण्याचं काम गणपतराव देशमुख नंतर जर कोण करत असेल तर ते शहाजी बापू पाटील करतात, याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून बापू तुम्हाला आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. अजून राहिलंय मंत्रिमंडळाचा विस्तार. बापू खाली वागणार पण घेणार. आताच मला बसल्या बसल्या मला म्हणले इथनं मुंबईला पोचायला किती वेळ लागेल. मी म्हणलं का, तर संध्याकाळी म्हणले दसऱ्याच्या बाबतीत मेळावा घ्यायचा का काय, त्याची बैठक आहे, मला जायचंय. चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. आणि तुमच्यामुळे आम्हालाही दिवस बरे आले सोबतो. पण तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आहेत. काय सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही निश्चितपणानं करू. इंदापूर सांगोला काय वेगळं नाही. तुम्हालाही पुण्या मुंबईला जाताना वाया इंदापूर जावं लागतंय, आम्हालाही पंढरपूर कोल्हापूरला जाताना वाया सांगोला जावं लागतंय. त्यामुळं हा ऋणानुबंध कायम राहणार आहे. आणि आज बापू आलात, आपण सर्वांनी शहाजी बापूंचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं. आणि भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं स्वर्गीय भाऊंचाही आशीर्वाद बापू आपल्या पाठीशी राहील, आमच्याही सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी राहतील, एवढंच ह्या निमित्तानं भावना व्यक्त करतो. आज भाऊंनी घालून दिलेला विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आपण जाऊ आणि पुन्हा एकदा एक स्वाभिमानी इंदापूर तालुका हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये या इंदापूर तालुक्याचं एक वैभव निश्चितपणानं आपण कर्तृत्वाच्या रूपानं आपण पुढं नेऊया, एवढीच भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी भाऊंना अर्पित करतो. आपण आल्याबद्दल आपणा सर्वांचं संस्थेचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. ज्यांनी गुवाहाटीच्या निसर्गरम्य सौंदर्याचं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये वर्णन केलं आणि शिंदेशाही सरकार स्थापन झाल्यानंतर दणादणा उड्या मारल्या, ते सांगोला तालुक्याचे आमदार माननीय शहाजी बापू पाटील. आपणास विनंती आहे, मार्गदर्शन करावं. पडल्याला मोजू नका, पडत असते, पडायचं काय. अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही, माझं लय प्रॅक्टिस आहे.